नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। दस्तांचा नोंदणी क्रमांक द्या आणि मिळवा बँकेकडून कर्ज। ब्लॉकचेन तंत्र ई प्रणालीत ग्राहक व बँकेची फसवणूक टाळणार। राज्यात पुढील 6 महिन्यानंतर होणारे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई प्रमाण या पोर्टलवर संरक्षित करण्यात येणार असून बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे। त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता ग्राहकांना दस्त क्रमांकाच्या आधारे कर्ज मिळू शकणार आहे। यासह ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून या दस्ताबाबत सर्व कार्यवाहीची नोंद होणार आहे। त्यामुळे एकाच मालमत्तेवर 2 बँकांकडून कर्ज घेता येणार नाही। तसेच दस्ताबाबत होणाऱ्या सर्व कार्यवाहीचा इतिहास या तंत्रज्ञानातून ठेवला जाणार आहे। त्यातून संबंधित मालकाचीही फसवणूक टळणार आहे। नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रयोग सातारा जिल्ह्यात राबविला असून तो यशस्वी झाला आहे। त्यामुळे आता याची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे। दस्त नोंदणी मुद्रांकच्या पोर्टलवर संरक्षित। या पद्धतीने ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात आलेला दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या पोर्टलवर संरक्षित करण्यात येतील। दस्त ब्लॉकचे चेन प्रणालीत टाकून या दस्तासंदर्भात पुढील सर्व कार्यवाहीची नोंद ठेवली जाणार आहे। तयार करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे। यासाठी सुमारे 6.5 कोटींचा खर्च येणार आहे। दस्तांशी छेडछाड होत नाही। बँकेने कर्ज दिल्यानंतर त्याची नोंद मालकी हक्कात बदल झाल्यानंतर फेरफाराद्वारे सातबारा उतारा व मालमत्ता पत्रकात होणारी नोंद तसेच काही कारणास्तव मालमत्ता वादग्रस्त झाल्यास बँकेकडून अथवा तपास यंत्रणाकडून मालमत्तेवर येणारी टाच याची देखील नोंद या ब्लॉकचेन तंत्रज्ञानात होणार आहे। दस्तामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला संबंधितांनी देखील नोंद यात ठेवली जाणार आहे। त्यामुळे सदनिका अथवा जमीन मालकाची फसवणूक टळणार आहे। ही प्रणाली सातारा जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर येत्या 6 महिन्यात त्याची अंमलबजावणी राज्यस्तरावर होणार आहे। दस्तांचा गैरवापर देखील टळणार आहे। रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षण, पुणे। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड। 270 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1700, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 2200 रुपये। पुढील बाजार समिती दौड केडगाव। 1977 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 4000, कमाल दर 3200 आणि सर्वसाधारण दर 1900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट। 5124 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा। 54 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1900 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा चिंचवड जातीचा कांदा। 12801 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1100, कमाल दर 2300 आणि सर्वसाधारण दर 1700 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 37680 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 3000 आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण लाल कांदा। 2000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2300 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा। 10585 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2611 आणि सर्वसाधारण दर 1405 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेर लाल कांदा। 30550 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2800 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर। 4459 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला। 280 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 2100 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर चिंचवड जातीचा कांदा। 4443 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर चिंचवड जातीचा कांदा। 9151 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 2000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला लाल कांदा। 1300 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2100 आणि सर्वसाधारण दर 1750 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहुरी वांबरी लाल कांदा। 8901 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2500 आणि
सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा 11,371 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 2,500 आणि सर्वसाधारण दर 1750 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा 435 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2100 आणि सर्वसाधारण दर 1600 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 1150 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 250, कमाल दर 1825 आणि सर्वसाधारण दर 12